हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि मी आज तुम्हाला एक नवीन विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे टिटॅनियस. खरंच प्रत्येकाला टिटॅनियस होतो का? गरज आहे का टीटीचं इंजेक्शन घ्यायची? आम्हाला तर किती कट लागतात पण आम्हाला काही होत नाही. हेच जाणून घ्यायला आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. आपल्याला कट लागतात पण बऱ्याच लोकांमध्ये ही गोष्ट माहित नसतं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला एक कंडिशन असते. टीटी हा प्रत्येकाला होईलच असं नाही आणि नाही होणार असंही सांगता येणार नाही, म्हणून त्याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. सगळ्या कटमध्ये टीटी होईलच असं नाहीये, पण क्लस्ट्रिडियम टिटॅनी बॅक्टेरिया अॅनारो हे होण्यासाठी एक ठराविक कंडिशन लागते, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल सर्वात कमी असेल, खूप कमी असेल आणि ज्या ठिकाणी ॲसिडिक वातावरण असेल त्या ठिकाणी या वातावरणात हे जन्म घेतं किंवा वाढलं जातं किंवा ग्रो होतं. त्या बॅक्टेरिया कुठे असतात तर जमीन, माती, लोखंड, गंजलेल्या वस्तू ह्याच्यामध्ये ही बॅक्टेरिया असतो आणि जेव्हा हे बॅक्टेरिया कुठल्या खरचटलेल्या ठिकाणी, लागलेल्या ठिकाणी आत जातात आणि त्यांना हे ग्रो होण्यासाठी जर वातावरण झालं तर मात्र आपल्याला टिटॅनियस होऊ शकतो. तर मराठीमध्ये ह्याला धनुर्वात बोलतात. धनुर्वात म्हणजे धनुष्य आकाराचं माणूस होतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर टिटॅनियस झाला तर तो धनुर आकाराचा किंवा हाफ सर्कल टाईपमध्ये तो मोल्ड होतो. त्याची जॉ लेवल किंवा त्याचं बक्कल कॅव्हिटी ही पॅक होते. पूर्ण हात मसल्स जखडले जातात. बक्कल कॅव्हिटी ही जॉ लेवल पण जखडली जाते, उघडू शकत नाही. त्याबरोबर आपले सगळे शरीरातले मसल हेही धनुष्य आकाराचे म्हणजे हाफ सर्कल टाईपमध्ये जखडले जातात. जबडा बंद होतो, याबरोबर श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होतो. लंग्स व्यवस्थित काम करत आणि या कंडिशनमध्ये लंग्स पण आपल्या लंग्स जे असतात त्याचे कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जर या कंडिशनमध्ये जर आपल्याला ऑक्सिजन जर ढासळला, O2 नाही भेटला तर मात्र पेशंट दगावू शकतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता की आम्हाला कट पडतात, खूप कट लागतात पण आम्हाला काही होत नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये टीटी होईलच असं नाही, टिटॅनियस होईल असं नाही, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही तेवढंच घातक ठरू शकतं. त्यामुळे आता काही लोकांना बरेच कट्स होतात परंतु त्यांना हे काही उद्भवत नाही. याच्या मागचं असंही रिझन आहे की जेव्हा आपण लहान होतो किंवा तुमची आई प्रेग्नेंट असताना तिला धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जातात, त्यानंतर तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला ते डोसेस दिले जातात, तर ह्या कंडिशनमुळे कदाचित तुम्ही प्रिव्हेंट होता किंवा तुम्हाला टीटी होत नाही. परंतु प्रत्येक वेळ ही एकसारखी नसते. त्यामुळे प्रत्येकानं जर आपल्या बाबतीत असं कुठं घटना घडली असेल, कुठे लागले असेल, कुठं लोखंड लागलं असेल, गंजलेल्या वस्तू लागल्या असतील तर मात्र टीटीचं इंजेक्शन घ्यायला विसरू नका आणि फिजिशियनला दाखवून व्यवस्थित प्रिस्क्रिप्शन घ्या, कारण तुमची एक जखम कडे दुर्लक्ष करणं किती घातक ठरू शकतं हे या तुम्हाला व्हिडिओतून समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.